नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय 60 वर्षाबाबत आताची घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तरपणे पाहणार. त्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 2 वर्ष वाढून 60 वर्ष करण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आला आहे. सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर विद्यमान नवीन सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सत्ता स्थापन झाल्याने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. जसे की महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात 2 वर्षाची वाढ करण्याच्या निर्णयास सकारात्मकता दर्शविण्यात आलेली होती. त्याचबरोबर राज्य कर्मचारी वेळेवर निवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा मुद्दा अधोरेखित करत असतात. तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून पुन्हा एकदा निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी विद्यमान नवीन सरकारकडे केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची मोठ्या संख्येने सत्ता स्थापन झाल्याने काही निर्णय एकहाती घेतले जातील. या अपेक्षेने कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारकडे सदर मागणीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवृत्तीच्या वय वाढविण्याकरता विरोध कोणाचा? कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे. याशिवाय काही आमदारांकडून देखील सदर निर्णयाचा विरोध दर्शविल्याने अद्यापपर्यंत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय झालेला नाही. देशामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय हे 60 वर्ष आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ व्हावी अशी मागणी वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.